नमस्कार मित्रांनो, ज्योतिष अभ्यासक आणि मिथुन राशीच्या सर्व दर्शकांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिथुन राशीचे संपूर्ण वर्ष कसे जाणार आहे याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. ग्रहांची बदलणारी स्थिती, नक्षत्रांचे संक्रमण आणि गोचरातील हालचाली तुमच्या आयुष्यावर नेमका कसा परिणाम करणार आहेत हे आपण 2-2 महिन्यांच्या टप्प्यात समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. चैत्र आणि वैशाख, सावधगिरी आणि बदलाची सुरुवात. वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात थोडी सावधगिरी घेण्याची गरज दाखवत आहे. या काळात ग्रहांची स्थिती थोडी आव्हानात्मक असू शकते, म्हणून नवीन व्यावसायिक जोखीम घेणे टाळणे हिताचे राहील. त्यानंतर वैशाख महिन्यात शनी आणि मंगळ युतीचा प्रभाव तुमच्या कार्यक्षेत्रावर जाणवू शकतो. यामुळे काही लोकांना नोकरीत अस्थिरता, बदली किंवा कामाच्या ठिकाणी अचानक बदल अनुभवायला मिळू शकतात. मात्र याच काळात ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी देखील मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ आणि आषाढ, गुरु शुक्राची कृपा. ज्येष्ठ महिन्यात तुमच्या राशीत गुरु आणि शुक्राचे प्रभावी भ्रमण दिसून येईल. यामुळे शिक्षणातील अडथळे दूर होतील आणि बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मोठ्या संधी मिळू शकतात. आषाढ महिन्यात शुभग्रहांची उत्तम सांगड जुळून येईल. याचा परिणाम असा होईल की रखडलेली बँक कर्जे मंजूर होण्याची शक्यता वाढेल. तसेच काही काळापासून त्रास देणारे विरोधक किंवा हितशत्रू शांत होतील. नवविवाहितांसाठी हा काळ अपत्यप्राप्तीच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक मानला जातो. श्रावण आणि भाद्रपद, आरोग्य आणि करिअर. श्रावण महिन्यात मंगळाचे गोचर तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः चंद्रग्रहणाच्या आसपासचा काळ असेल तर लांबचा प्रवास टाळणे अधिक चांगले. पण करिअरच्या दृष्टीने याच काळात अनेक तरुणांना मोठ्या पॅकेजच्या नोकरीच्या संधी मिळू शकतात. भाद्रपद महिन्यात ग्रहस्थिती अधिक अनुकूल होईल. वक्री ग्रह मार्गस्थ झाल्यामुळे व्यावसायिक भागीदारीत असलेले मतभेद कमी होतील आणि प्रगतीचे नवे मार्ग खुलतील. अश्विन आणि कार्तिक, कुटुंब आणि आर्थिक नियोजन. अश्विन महिन्यात सहकार्य आणि टीमवर्कमुळे तुम्ही मोठी आणि धाडसी कामे पूर्ण करू शकता. तसेच तुमच्या छंद किंवा आवडीच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळण्याची शक्यता आहे. परंतु कार्तिक महिन्यात काही अनपेक्षित खर्चाचे योग दिसतायत. भावंडांच्या काही समस्यांमुळे मनावर थोडा ताण येऊ शकतो. तरीही महिन्याच्या उत्तरार्धात गुरु आणि शुक्राची अनुकूलता तुम्हाला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यास मदत करेल. मार्गशीर्ष आणि पौष, विवाह योग आणि संयम. मार्गशीर्ष महिन्यात ग्रहांचा प्रवाह अतिशय स्मूथ राहील. व्यापार, प्रदर्शन किंवा उत्सवांमधून मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी देखील हा काळ योगकारक ठरू शकतो. मात्र पौष महिन्यात पुन्हा थोडा कामाचा ताण वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी काही विरोधक किंवा मानवी उपद्रव जाणवू शकतात. म्हणून या काळात संयम आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माघ आणि फाल्गुन, यश आणि प्रतिष्ठा. वर्षाचा शेवट मात्र अत्यंत आशादायक दिसत आहे. माघ महिन्यात नोकरीतील तणाव कमी होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर फाल्गुन महिन्यात वक्री मंगळाचा प्रभाव तुम्हाला विशेष मानसन्मान मिळवून देऊ शकतो. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना या काळाच्या उत्तरार्धात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच जोडीदाराच्या प्रगतीमुळे घरामध्ये आनंदी आणि समृद्ध वातावरण निर्माण होईल. समारोप. एकूण पाहिलं तर मिथुन राशीसाठी हे वर्ष चढ उतारांचे असले तरी शेवट गोड करणारे ठरणार आहे. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर तुम्ही प्रत्येक अडचणीवर सहज मात करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच सखोल ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.